आणि नक्कीच वाईल्ड कार्ड एंट्री करून एक मोठा धक्का गोरसी संघाला दिलेला आहे कंबारपाडा संघाने. ओपनर मैदानात दाखल होत आहे. टॉस जिंकून पोगाव पुन्हा एकदा फिल्डिंग करतोय. सलग 3 सामन्यात त्याने नाणेफेक जिंकलेले. पहिले 2 सामन्यात नाणेफेक जिंकून 59 धावा चेस केल्यात. बघूया या मॅच मध्ये किती टार्गेट त्यांच्या समोर ठेवण्यात येतोय. तर 12th मॅन दोन्ही संघाचे येऊ द्या. बघा 12th मॅन कंपल्सरी आहे. यायचं लवकर या. पोगावचे आहेत लवकर या. बघा काल एका संघाला पॅनल्टी लागलेली आहे. प्लीज पॅनल्टी लावून घेऊ नका. चला मॅच स्टार्ट करा. 12th मॅन येत आहेत. ज्ञानेश्वर पहिलं षटक घेऊन येत आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस गॅप आहे पण फिल्डर काय वेगाने येत आहेत. चेंडू या ठिकाणी स्वीकारतायत. झेल पकडला आणि पहिला शूज काढण्यामागचं कारण आहे 12th मॅनचं पायाला थोडीशी दुखापत आहे. शूज आहेत त्याच्याकडे. तर पहिला चेंडू होती पहिला धक्का. ज्ञानेश्वर शेळकेला मिळते पहिलं यश आणि न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी येत आहेत नितेश शेलार त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. मागच्या मॅच मध्ये हीच आपण बॅटिंग लाईनअप बघितली होती. या मॅच मध्ये आपल्याला सेम ती बघायला मिळते सध्या तरी. साई शेलार सलामीला आले. 4 ओव्हरची मॅच आहे. बऱ्याचदा ते थोडेसे मागे येतात जेव्हा 5 ओव्हरची मॅच असते. ही जबाबदारी घेत आहेत. माहिती आहे खेळावं लागेल. संघाचे सिनियर खेळाडू आहेत आणि जबाबदारी ही घेणं क्रिकेटमध्ये फार मोठी गोष्ट असते. ज्ञानेश्वर दुसरा बॉल ऑन साईडला. फिल्डर आहे डीप मध्ये. व्यवस्थित चेंडू बॅटवर आला नाही. आडव्या बॅटने खेळायचा. थोडासा चेंज ऑफ पेस आपण बघितला. पहिला चेंडू थोडासा वेगवान होता. त्या कंपॅरिझनमध्ये हा चेंडू थोडासा गुड लेंथवरनं आत आणण्याचा प्रयत्न होता. सिंगलने अकाउंट ओपन होते मैदानावरती SSCC कंबारपाडा संघाचं. सुशांत साळवे 0वरती बाद झालेले आहेत. नितेश साथीला आलाय. साईच्या पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. 5 षटकार ठोकले होते. 35 धावा केल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच राहिले होते. बघूया या मॅच मध्ये काय करतायत. ज्ञानेश्वर ऑन साइडला ड्राइव्ह करतायत. फिल्डर आहे डीप मध्ये. फार वेगाने येत आहेत. थोडस पंबल. 2 धावा अगदी सहजतेने मिळतील आणि या 2 धावेने साई शेलार स्वतःच्या डावाचा श्री गणेशा करतायत आणि संघाला घेऊन जात आहेत 3च्या घरामध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. उपउपांत्य फेरी आहे. यातून जो संघ जिंकेल तो संघ जे हरी रांजुरी संघाची फाईट करेल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. तर माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडेचे नंदन जगन्नाथ पाटील यांचं आगमन होते. ओ हो हो आलाय. परफेक्ट रडार मध्ये पाठवलाय सीमारेषे बाहेर. 6R. नंदन पाटील ज्यांनी या स्पर्धेला संपूर्ण चेंडू दिलेले आहेत. स्पर्धेसाठी लागणारे माजी सरपंच म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. ऑन साइडला ड्राइव्ह करतात. डीपमधून फिल्डर येत आहेत. सहजतेने एकदा पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय झाली ती 10 धावा.
पोगा संघ त्यांनी आत्ताच ही मॅच बघितली, गोरसईला पराभूत केले, त्यामुळे एक वेगळी ताकद एनर्जी कंबालपाडामध्ये असेल. दुसऱ्या बाजूला पोगाव 2 सामने जिंकून आलेले आहे, त्यामुळे दोघांचे आत्मविश्वास तितकाच उंच असणार आहे. मात्र बघूया कशा पद्धतीने कुठल्या माइंडसेटने या मॅचमध्ये कामगिरी करतात हे दोन संघ. पोल्टॉस यावेळेस मात्र फिल्डर आहेत लॉंग ऑनला, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव, एक षटकार जरूर आलाय पण त्यानंतर चांगलं कमबॅक. ज्ञानेश्वरचा अत्यंत अनुभवी गोलंदाज आहेत आणि नेहमीच फ्रंटलाईन बॉलर म्हणून या संघासाठी काम करत आलेत. हे षटक संपले, 11 धावा झालेले आहेत, 1 विकेट गमावलेली आहे सुशांतच्या रूपाने. सुशांत शून्यावरती बाद झाला. रॉयल डेकवरती पहिला चेंडू फेस करत असताना एक मोठा फटका खेळायचा होता पण मिड विकेटला झेल देऊन ते परतले आणि मैदानावरती नितेश 2 वरती आता सध्या खेळतोय. साई खेळतायत 9 धावसंख्येवरती, 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. थोडंसं वेगाने खेळा बघा. संध्याकाळची जी आपली अंतिम लढत आहे, मेगा फायनल आहे, ती आपल्याला कमीत कमी 4 ओव्हरची तरी व्हायला हवी, जास्त झाली तर आनंदच आहे. तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार होतोय बॉलर्स नेम अविनाश शेळके. अविनाश शेळके तयार होते, समोर आहे नितेश. प्रेक्षकांची गर्दी यूट्यूबवरती प्रचंड असेल. इनरे चेंडू मागे गेलाय, थोडस द्विधा मनस्थितीत होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, साई डेंजर इनला धावत होते, साईचा कॉल होता आणि मागच्या मॅच मध्ये धावचे झाले होते शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना, पण त्याचा फारसा काही इम्पॅक्ट पडला नाही. धावसंख्या आधी त्यांनी चांगली बॅटिंग केली होती, 5 षटकार ठोकले होते. स्ट्राईकवरती अवस्था साई येतात. अविनाश शेळके पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. प्रेशर असेल कारण मागच्या मॅचमध्ये साईची बॅटिंग जबरदस्त राहिली होती, त्यामुळे इथून अविनाशचा प्रयत्न असेल साईला रोखण्याचा, त्याला बाद करण्याचा. ऑन साइडला क्षेत्ररक्षक हवेत मिसटायमिंग झालंय बहुतेक आणि हो साई शेलारला परतावं लागेल. बडी मछली जाल में फंस गई, वाघाची शिकार. साई बॅक टू द डगआउट. माजी सरपंच आदरणीय नंदनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण करूया सन्मानित. आणि या स्पर्धेसाठी जे चेंडू तुम्ही बघता 70-70चे हे सगळे चेंडू त्यांनी या स्पर्धेला पुरवलेले आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय अजय पाटील यांच्या शुभ हस्ते. नंदनजी पाटील यांचा धन्यवाद. वळूया मैदानाच्या दिशेने. अविनाश न्यू बॅटर आशुतोष साठी. टॉप झेलची शक्यता स्वतः जज करतायत, ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल टिपतायत. आशुतोषला परतावं लागेल. बॅक टू बॅक 2 धक्के. अविनाश ऑन हॅट्रिक. बघूया
बॉल फेस करतील त्या ठिकाणी बॅटर मयूर. ऑन साइडला स्वीप करतात, फिल्डर आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. काय गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये आपण बघतायत. गोलंदाज त्या ठिकाणी अविनाश शेळकेने 2 विकेट मोठे धक्के दिलेले आहेत. विशेष करून साईला बाद केलं. त्यानंतर आशुतोषकडनं अपेक्षा होती की साई बाद झाल्यानंतर त्याच्या खांद्यावरती एक उत्तरदायित्व होतं, पण तो एक खराब फटका खेळून त्या ठिकाणी बाद झाला टॉप एज लागून. आडव्या बॅटने फिरकावलाय फिल्डरने, काय जबरदस्त प्रयत्न, सीमा रेषेच्या लगत, काय क्षेत्ररक्षण. सागर पाटील त्या ठिकाणी टीम मध्ये. तर चेक करतायत अंपायर की त्यांचा पाय कुठे होता, तर सेफ आहे अशी माहिती मिळते. आणि सिंगल येथे ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवत आहेत आम्हाला अरविंद चौधरी. सुंदर कॅमेरा वर्क. तर शिवम शांताराम भोईर मानकोली गावचे सरपंच यांचं आगमन होते, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे व्ही तानाजी चषक 2024 मध्ये. तर युवा सरपंच लाभले आहेत, फार कमी वय आहे बघा त्यांचं, आणि फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती सोपवलेली आहे. दापोली मानकोली गावचे. तर एकूण धावा फलकावरती बघतोय झालेल्या त्या 15. षटक क्रमांक दुसरं संपन्न होते. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर एक पायच्या रूपाने धाव आली, बाकीच्या 3 धावा, एकूण 4 धावा आपण बघतोय धावफलकावरती या षटकामध्ये. 15 धावा आहेत. धावांची गती 7.5ची आहे. साई बाद झालाय, आशुतोष बाद झालाय, मयूर आणि नितेशला इथून मात्र पुढच्या 2 षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये पहिले सुंदर धाव होत्या, पण त्यानंतर चांगलं कमबॅक बघितलं आपण गोरसईचं. 58 वरती रोखलं होतं कंबालपडाला, पण एका धावेने तो सामना त्यांनी गमावला. राहुल ठाकूरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फार कमी वय आणि कमी वयामध्ये ही फार मोठी जबाबदारी कोवळ्या खांद्यावरती दिली होती साईने. 7 चेंडूत 12 रोखायच्या होत्या. पहिलाच बॉल षटकार आला आणि नंतरच्या 5 बॉलमध्ये 6 धावा करू दिल्या नाही. स्ट्राईकला मयूर. अविनाश ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस मात्र चेंडू पाठवलाय लॉंगांच्या वरून. षटक तिसरं सुरू झालंय आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात होते षटकाराने. आणि इथून आपण बघतायत पहिलाच बॉल अगदी बॅटच्या खाली ओव्हर पिच होता. अंगांच्या वरून पाठवले षटकार. धावा धावफलकावरती 21. मयूर मोठेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. ऑन साइडला फिल्डर आहेत, काऊ कॉर्नरच्या दिशेने फार वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झालेली ती 22 धावा. तिसरं षटक प्रारंभ होतोय. आजच्या दिवसातील ही उपउपांत्य फेरीची लढत तुम्ही बघतायत आणि यातून जो जिंकेल तो जय हरी रांदोली संघाची फाईट करेल अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. पहिल्या दिवसामध्ये 94 कामण, दुसऱ्या दिवसात बोरशेती, बेस्ट ऑफ बोरशेती आणि कामणमध्ये उपांत्य फेरी झाली. तिथे बोरशेतीने कामणला पराभूत करून या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आकाश पाटील. फुलटॉस आहे, फिल्डर समोर, अगदी सरळ हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. तर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 22 धावा झाल्यात.
आणि आणखीन एक धक्का, मैदानामध्ये 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. नितेश बाजूला, नितेशने केवळ 4 धावा केल्या, एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही. मयूर देखील त्या ठिकाणी आपण बघताय तर खेळपट्टीवरती आहेत. एक षटकार त्याने ठोकलेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत स्वयं खाडे, एक उगवता सितारा या संघाचा. नेहमीच स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याची तयारी असते. मागच्या मॅचमध्ये एक षटकार बॅटमधून आपण बघितला होता. सामना करेल आकाश पाटीलचा. हो, उडवलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता नाही, गेलाय बाहेर थेट सीमा पार, षटकार. त्यानंतर कमबॅक चांगलं झालं, पण स्वयंने आल्याच हा चेंडू पाठवला लॉंगांच्या वरून, भरपूर उंच गेला होता. असं वाटलं की झेल होऊ शकतो, पण चेंडू थेट बाहेर जाऊन लँड झाला. वरती विकेट. पुन्हा एकदा आकाश. कव्हरच्या दिशेने फिल्डर लॉंग ऑफरनं फार वेगाने जाऊन चेंडू कव्हर करतात. तोपर्यंत एक धाव या दरम्यान पूर्ण करतात. आणि एका धावेने इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, थोडासा खराब थ्रो, तिथे कलेक्शन झालं नाही व्यवस्थित. एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. मागच्या मॅचमध्ये 58 धावा केल्या होत्या. आता बघूया किती टार्गेट सेट करतात. एक 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण पोगाव संघाची बॅटिंग जबरदस्त आहे. संघाचा संघनायक खूप जबरदस्त फॉर्मात आहे. 2 वेळा 59 धावा त्यांनी आज चेस केलेले आहेत आणि कंबलपणाने 59 धावांचं संरक्षण केलंय. उडवलाय, फिल्डर आहे तिथे, पण त्यांच्या डोक्यावरनं सीमारेषे बाहेर, सिक्सर. ओव्हरमध्ये आपण बघितले 2 षटकार मयूरने ठोकले, एक स्वयंच्या बॅटमधून आलाय. चांगलं कमबॅक झाले कंबरपाड्याचं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये केवळ आपण बघितल्या होत्या 15 धावा, या ओव्हरमध्ये आपण बघतायत 20 आल्यात. म्हणजे धावांची गती अत्यंत चांगली या ठिकाणी बघायला मिळते. चांगलं कमबॅक. पण अखेरच्या षटकामध्ये बघूया आकाश बगले कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. हे दोन्ही बॅटर त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, आणि इथून आणखीन 15 पेक्षा जास्त धावा करण्याचा ते प्रयत्न करतील. एकदा 50च्या पुढे जर गेले तर एक चांगली मॅच होऊ शकते. 50+ झाले तर एक चांगला टार्गेट आपल्याला म्हणता येईल. आणखीन 23 केल्या तर आमचे स्कोरर म्हणतात की 58 होतील. म्हणजे चौथ्यांदा पोगाव संघाला 58-59 चेस करावी लागेल. आकड्यांचं काय, कधी कधी बऱ्याचदा या गोष्टी घडत असतात. हवेत आहे, बघूया, गेलाय कव्हरच्या दिशेने, व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, सिक्सर. षटकाराने धावसंख्येने 40 ओलांडलेली आहे. 41 धावा झाल्यात. चांगली सुरुवात या षटकाची. स्वयं अपेक्षा असतील अजूनही. मागच्या ओव्हरची सुरुवातही षटकाराने झाली होती. धोनी आकाश त्यांचे पहिले चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्यात आलेत. प्रेशर असतो जेव्हा पहिला बॉल सीमारेषेबाहेर जातो, तेव्हा एक दबाव असतो. स्ट्राईकला आपण बघतायत पुन्हा एकदा स्वयं. धावा 41. ऑन साइडला व्यवस्थित बॅटवर आला नाही चेंडू. स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत. 2 धावा या दरम्यान फार फार वेगाने पूर्ण करतायत. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि या 4 चेंडूमध्ये आणखीन 10 ते 12 धावा किंवा त्याहीपेक्षा जास्त धावा करण्याचा ते प्रयत्न करतील. पण आकाश बगळे प्रयत्न करेल इथून कमबॅक करण्याचा.
भोगाव संघ देखील एका ताकदवर संघ म्हणून या संघाची ओळख राहिलेली आहे. ओ स्लोअर वन होता, पण बघूया पंच काय इशारा करतायत. आमच्या दिशेने वळतच होते. थांबा, काहीतरी प्रश्न आहे. अंपायर आय थिंक पंचांची कुठल्या प्रकारची आर्ग्युमेंट नको. तो वाईड बॉल या ठिकाणी कॉल. थर्ड अंपायर नाही आहे, थर्ड अंपायर नाही आहे. फक्त थर्ड अंपायर रिव्ह्यू तुमच्यासाठी बीमरसाठी आहे. तर अंपायर सांगतात वाईड बॉल आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, त्यामुळे प्लीज कोणीही पंचांची कुठल्या प्रकारची उज्जत घालू नका, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करू नका. वाईडच्या आधाराने धावसंख्या धावफलक होती 44. हा चेंडू बाहेर निघाला, स्लाइटली पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, त्यामुळे पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. पुन्हा एकदा आकाश बघे स्वयंसाठी. पाया चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतात, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 2 धावा सहजतेने मिळतील, कारण भरपूर मोठं डिस्टन्स होतं, चेंडू खूप मागे गेला होता आणि त्यामुळे या 2 धावा इथून पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण एकूण झालेली ती 46. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 50च्या पुढे जातील असं चित्र दिसतंय, असे संकेत मिळत आहेत. पण बघूया, क्रिकेट आहे. आकाश बघाने पुढचे 3 चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळले तर कदाचित त्याच्या आधी ते रोखू शकतात. आकाश स्वयंला पुन्हा एकदा हा चेंडू जाऊ दिलाय, पुन्हा टाकावं लागेल. हॅरिस सर वाईटचा इशारा करतायत. हा दबाव आहे बघा, कारण षटकार ठोकला होता मागाशी पहिल्याच बॉलवरती आणि या ओव्हरमध्ये 2 चेंडू वाईड आल्यात. ही चिंतेची बाब आहे. अशा प्रकारची गोलंदाजी बऱ्याचदा आत्मघाती ठरत असते. धावसंख्या 47. हो हो हो, ओर पिच अगदी पुढ्यात पाठवला, लॉंग ऑनच्या बाहेर, सिक्सर. पन्नाशी ओलांडलेली आहे. सांघिक अर्धशतक, 52 धावा. SSCC खंबालपाडा संघाची 53. हो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर लॉंग ऑफर नाही येतात. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल सफल. तिसरी धाव मयूर लावली होती, पण स्वयं खूप पुढे निघून गेले आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे आणि 3 धावा आल्या तर 58 पुन्हा बघायला मिळेल. एखादा मोठा फटका आला तर वेगळं चित्र असेल. 11 चेंडू 40 धावा आल्यात मागच्या. बघा, दिनेश आनंद पाटील खूप चांगलं कॅल्क्युलेशन करत आहे. ड्राईव्ह केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, थोडस बंबल. 2 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथून सफल होईल का? आणि 3 धावा, चौथी धाव होईल का? झाली आहे का चौथी? बघूया. आउट. आणि बघा, आम्ही जे बोललो तेच झालंय. 58 धावा झालेल्या आहेत आणि आज पोगावच्या नशिबात 59चं टार्गेट हे तिसऱ्यांदा. हा एक रेकॉर्ड आहे, हा योगायोग म्हणा काही म्हणा. आणि बघा, 2दा चेस झाल्यात, पण एकदा 59चं संरक्षण खंबालपाडाने केलंय. पुन्हा त्यांना 59चं संरक्षण करायचंय. आता ते टाय करतील ही मॅच जिंकून, की पुन्हा एकदा पोगाव इथून या सामन्यात जिंकून पुढे सरकेल. आणि आजचा दिवस खरोखर पोगाव संघाने प्रत्येक संघाला जणू काय 58 वरती लॉक करून ठेवलंय. 58च्या पुढे धावा जाऊ देत नाही, त्याच्या आतमध्येही थांबवत नाहीयेत.
आदरणीय शिवम शांताराम भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करूया आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन या ठिकाणी हर्षद चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. या फिल्डिंगसाठी लवकर या. मिळते 4 वेळा 58 धावा झाल्या. 3 वेळा आपण बघतायत पोगाव समोर टार्गेट 59चं 2 वेळा त्यांनी चेस केलंय. कंबरपाडाने 59 धावांचं संरक्षण केलंय आणि त्यामुळे या 58-58च्या आकड्यामध्ये इथून मात्र कोण पुढे जाईल, कोण जिंकेल, कोण ही धावसंख्या चेस करेल, कोण तिचं संरक्षण करेल हे द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला कळेल. आणि द्वितीय सत्र कसं असेल या ऐकूया आवाज, पनवेलचा आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा जयेश भोसले सरांना ऐकूया खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. धन्यवाद. त्वरित सजून घ्या. SSAC कंबाळपाडा संघ, चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. धन्यवाद विनोदजी पाटील सर, यांचा आवाज आपण पूर्वार्धामध्ये ऐकला. या 58 धावसंख्येचा हा जो काही कोड आहे हे सोडण्याचं नाव घेत नाहीये. आज सकाळपासून आपण एक गोष्ट आवर्जून पाहिली, पोगाव टीमने 2 वेळा धावा चेस केल्यात आणि एका बाजूला कंबाळपाडा संघाने 58 धावा डिफेंड केल्यात. या मॅच मध्ये काय वाढून ठेवले पाहावं लागेल. 58 धावा या पाहिल्यानंतर ना एक गोष्ट मी कोकणातला असल्यामुळे आवर्जून म्हणेन, लिंबू तर कोणी टाकला नाही ना. या 58 धावा जशा पाहायला मिळत आहेत, कारण सकाळपासून या 4 वेळा 58 धावा बनल्यात आणि त्याचा पाठलाग करताना 2 वेळा जय हनुमान पोगाव संघ विजेता राहिलाय. तर एका बाजूला SSCC खंबाळपाडा टीमने या धावा डिफेंड केल्यात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. या धावांचा पाठलाग करत असताना या संघासाठी महत्वाचा आणि तारणहार ठरलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. कारण ज्याने पहिल्या मॅच मध्येही चांगला खेळ केला, दुसऱ्या मॅच मध्ये चांगला खेळ केला आणि याच खेळीच्या जोरावरती सुशांत शेळकेच्या ह्या सामना जिंकण्यामध्ये संघ यशस्वी राहिला. दुसऱ्या मॅचचा शिल्पकार हा आपण पुरस्कार सागरला दिला होता, कारण सागरने एक चांगला खेळ करत असताना अगदी कमी चेंडूमध्ये 3 बॉल ते सुरुवातीचे त्याच्या अगेन्स्ट निर्धाव स्वरूपाचे आले होते, परंतु तरी देखील 6 बॉलमध्ये एकंदरीत 9 बॉल त्याने फेस केले, 3 बॉल निर्धाव आले, 6 बॉलमध्ये त्याने बनवल्या होत्या 26 धावा आणि तो मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मॅच चांगली होणार यात मात्र शंका नाही. मागील मॅचचा ज्याने मात्र खऱ्या अर्थाने हमी भरली होती की यस आम्ही इथे जिंकण्यासाठी आलोय, अशा जलद गतीने गोलंदाजी करण्यासाठी महारथ असणारा आणि ॲक्युरेसी काय असते ना गोलंदाजीतली, एका टप्प्यावरती निरंतरपणे गोलंदाजी करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. आशुतोष चव्हाण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. आशुतोष चव्हाण त्याचा यॉर्कर स्पेशलिस्ट तो आहे. खोलामध्ये तो बॉल टाकतो, बॉडी लाईन गोलंदाजी करतो, कोणतीही मुभा न देता फलंदाजाला सातत्य राखत असताना गोलंदाजी करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. या मॅच मध्ये काय जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल ताराव्या कोणी वाट कोणाची पाहू नका, हे जग जिंकायचं आहे सारं जिंकल्याशिवाय थांबू नका. लक्ष आहे 59 धाव संख्येचं
आशुतोष गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्राईक एंड वरती तुषार आणि नॉन स्ट्राईक एंड वरती जिथे सागरला आपण पाहत आहोत. सामन्याला सुरुवात होत असताना पहिला बॉल, गोलंदाज दाखल होईल. क्षेत्ररक्षणाची व्ही वर रचना. मॅन इन ब्ल्यू जर्सी, मॅन इन ब्ल्यू जर्सी. आज मॅन इन ब्ल्यू जर्सी साठी अर्थात भारतीय संघासाठी हा दिवस अपयशाने होता भरलेला, परंतु आज मॅन इन ब्ल्यू जर्सी मैदानाच्या आतमध्ये एसएससी कंबाळपाडा टीमने विजय मिळवलाय. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती दांडी गुल. पहिला खेळाडू त्रिफळाचित खेळाडू क्रमांक पहिला फर्निचर डिस्ट्रॉय बाद. यॉर्कर अगदी वेगाने थेट यष्ट्यांच्या मधोमध आणि मधली यष्टी वाकवली आहे. मॅचची गोल्डन विकेट तुषार शेळके येथे बाद. आज या खेळाडूने ना मला आठवण होते की काही दिवसांपूर्वी राहत इंदोरींची एक कविता जास्तीची व्हायरल झाली होती. वो बुलाती है मगर जाने का नहीं, आणि त्यामध्ये एक ओळ होती, सितारे नोच कर घर ले जाने का, खाली हात जाने का नहीं. आणि या खेळाडूने देखील तेच केलंय. या स्पर्धेच्या प्रसंगी उपस्थित होत असताना वरिष्ठ लिपिक आदरणीय दुर्वांजी विठ्ठल पाटील साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लाभत असताना पाहायला मिळते. आणि या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाचा चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलाय, जिशान एंटरप्राइजेस चे सर्वे सर्वा नितेशजी अनंत पाटील साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभत असताना पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे. मॅचची गोल्डन विकेट आणि गोल्डन आर्म या वेळेला इथे पाहायला मिळत आहेत. अगदी बॉल वरती प्रभुत्व त्याने चांगल्या रीतीने इथे प्राप्त केलंय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होती आहे. पुढचा बॉल कल्पेशसाठी हा चेंडू वेगवान खाली राहणारा. आवाज तर आला जरूर, परंतु इथे अपील करण्यात आलेली नाही आहे. साई दादाकडून अपील झालीच नव्हती मुळात, कारण त्याला असं वाटलं की बॅट शरीरावरती आदळले. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी पोगाव संघासाठी एक सुवर्ण संधी आहे. हा बॉल उजव्याशीच्या बाहेर डी बॅकच्या कव्हरला खेळलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह डी बॅकच्या कव्हरच्या बाहेर मिळतील धावा 4. हा आलाय चौकार. आदरणीय दिनेश आनंद पाटील साहेब यांच्या माध्यमातून चौकार आणि षटकार लगातार 3 बॉल वरती आले तर पोगाव संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौकार आलाय इथे उजव्याशीच्या बाहेरील बॉल वरती चौकार येत असताना पाहायला मिळाला. आशुतोष रूम दिला होता फलंदाजाला. हा बॉल लोअर फुलटोज ऑन साइडला इथे केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित दुहेरीसाठी पलटलेत वेगाने. चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण केला. रन्स कंप्लीट केल्या तिथे 2. काय वेग आहे, प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये धारण करत असताना रन्स 2 कंप्लीट केल्या. 6 धावा धाव फलकावरती. आशुतोष त्याचे विकेट घेतल्यानंतरची सेलिब्रेशन हे वाखाणण्याजोगे राहतं. दोन्ही हात हवेमध्ये फैलावत तो आकाशाकडे पाहतो. पुढचा चेंडू लोअर फुलटोज ऑन साइडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक धाव निश्चित मिळणार. दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. स्क्वेअर फेकी केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. 59चा पाठलाग करायचा संघाचा महत्वाचा खेळाडू इथे बाद झालाय. तुषार शेळके बाद झाल्यानंतर मॅच मध्ये जर पकड मजबूत करायची आहे त्यासाठी इथे भागीदारी रचावी लागेल. आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे ना हे संघासाठी महत्वाचं राहणार आहे, कारण रन्स गोळा करावा लागणार आहेत. आशुतोष जर्सी नंबर 1 आणि 1 नंबर खऱ्या अर्थानं बॉलिंग देखील राहिली आहे. हा फटका पहा. हवेच्या लाटांवरती स्वार होत गगनचुंबी गगनभेदी खेळलेला हा शोक राहिला, परंतु प्रयत्न चांगले आहेत. प्रयत्न चांगले राहिलेत. फेकी करण्यात येते तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येतात. त्या 2 कौतुक करेन मी क्षेत्ररक्षकाचं.
राहुल ठाकूर होता त्या ठिकाणी. काय प्रयत्न केलेत आज राहुल ठाकूर, जिथे हात लावतोय तिथे सोनं होत आहे. कारण पहिली मॅच मध्ये राहुल ठाकूरच्या गोलंदाजीच्या जोरावरती संघाने विजय मिळवला होता. त्याने चांगले क्षेत्ररक्षण केलं, धावा इथे मिळाल्या त्या दोन. आपण ऍक्शन रिप्ले पाहतो ऑन अ स्क्रीन वरती. हा झेल पहा, शेवटच्या क्षणाला तो बाउंड्री लाईनवरती झेपावला. प्रसंग अवधान पहा ना किती त्याने दाखवलं की चेंडू बाहेर घेऊन जाऊ आपण, हे त्याने जाणलं आणि लगेचच आतमध्ये ढकलून दिला. धावा मिळाल्या त्या दोन. विविध अँगलने आपण पाहतोय. थोडीशी घाई करा मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन, अगदी कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये कैद केला आणि इथे धावा अडवल्यात त्या 4 संघासाठी. इथे 9 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला क्षेत्ररक्षण सदवा त्वरित. साई दादा थोडीसं मी आपलं लक्ष वेधेन, कारण आपण स्वतः एक प्रतिष्ठित आणि मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहात. त्या कारणास्तव आयोजकांनी गोष्टीकडे सातत्याने लक्ष देतात की वेळ जास्तीचा वाचवायला हवा. थोडंसं सहकार्य आपण करा, कारण या स्पर्धेला प्रमुख सहकार्य आपण केलेला आहात आणि पुढे आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. 18 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 50 ची आवश्यकता. 59 चालू असणारा पाठलाग. येणारे चेंडू 18 बॉल आणि विजयासाठी 50 ची गरज. 18 चेंडू आणि 50 धावा. एक उंच पुरासा गोलंदाज, एक उंच पुरासा खेळाडू, एक उंच पुरासा फलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखल येत असताना पाहायला मिळतोय. अरविंद चौधरींनी या खेळाडूला पाहिल्यानंतर आवर्जून म्हणाले होते की करण अंबाला सारखी त्याची देहबोली आहे. तोच गोलंदाज अर्थात सोहम खाडे याला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. स्वयं गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना स्वयं हा बॉल वेगवान भन्नाट वेग, प्रचंड वेग इथे पाहायला मिळतोय. चेंडू कधी आला कधी निघून गेला, फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहिला. वेगावरती स्वार होत असताना चेंडू इथे हाताला. स्वयंने चांगल्या टप्प्यावरती हा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. 9 धावा धावफलकावरती स्थिरावलेली धावसंख्या. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील खोलामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतो. एक धाव निश्चित आली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन कंप्लीट करण्यात येते. 5 धावांसाठी चालू असणारी जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रन्स इम्पॉर्टंट आहेत, रन्स महाग झाल्यात. इथे धावा महाग झालेल्या पाहायला मिळतात, परंतु या धावा गोळा करण्यासाठी हे खेळाडू शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. स्वयंने काय गोलंदाजी केली आहे. 11 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने उंचपुरा असा गोलंदाज स्वयं. यावेळेला ऑन साइडला केला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. हा चौकार पाहायला मिळाला. सबसे कातील कल्पेश पाटील त्याच्या बॅटमधून हा चौकार इथे अनुभवायला मिळतोय. संघाची धावसंख्या वधारत असताना पुढचा बॉल. यावेळेला वेगवान उजव्या सीच्या बाहेर, बॅकअप द लेंथ. एक चेंडू पुढ्यात टाकला, दुसरा चेंडू मागे ठेवला. वैविध्यता गोलंदाजीतील आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू वेगळा धाटणीचा हाताळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. असंच म्हणता येईल. धावफलकावरती धावा एकंदरीत 15 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 6 आल्या, 4 बॉल हाताळलेत स्वयंने. उंचपुरा गोलंदाज ज्यावेळेला एखादा बॉल डिलिव्हर करतो ना, जणू काय पहिल्या माळ्यावरून बॉल खाली आलाय असंच वाटतं. यावेळेला प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिले एलिव्हेशन, ठोकलाय षटकार.
अर्थात रन्स कंप्लीट करण्यात आल्यात त्या 2 नॉट आउट. 2 रन्स इथे कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 23 धावा फलकावरती आहेत. 12 बॉल आणि 36 ची आवश्यकता. चला घाई करा. 12 बॉल आणि 36 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 36 ची आवश्यकता. मागील मॅच डिफेंड केली होती या धावा त्यावेळेला 12 बॉल आणि 31 ची आवश्यकता होती. या सामन्यामध्ये 12-36 हव्यात. काय घडणार या सामन्याच्या दरम्यान? कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवत असतो. इतिहास घडवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा कामकाज मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत असताना संदेश शिलारला आपण पाहतोय. शिलार गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. उंच पुरासा हाही गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. सागरकडे आपण पाहिलं ना तर सागर पाटील खऱ्या अर्थानं मागील मॅचचा हिरो होता, परंतु 2 षटकांमध्ये केवळ 1 बॉल त्याने फेस केलाय. हा फटका मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे. 1 धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा देखील प्रयत्न करण्यात आला. फेकी अचूक एंडला झाली आहे आणि खेळाडू इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये क्रिकेटची आत्महत्या. खेळाडू क्रमांक 2 कल्पेश पाटील बाद. एकवीस धावांची वादळी खेळी केली. संघाच्या धावसंख्या 24 बनल्या, त्यामधील 21 धावा कल्पेश पाटीलने बनवल्या आणि तो बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विश्वास जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पुढचा बॉल घेऊन संदेश शिलार दाखल होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती सागर पाटील ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू यावेळेला देखील पंचांकडे अपील करण्यात आली आहे. उचलून धरली आहे ही अपील. खेळाडू बाद होतोय आणि इथे स्वतः सांगतोय खेळाडू की मी इथे बाद आहे आणि स्वतः इथे खेळाडू वृत्ती दाखवत असताना बाद झालाय. खेळाडू क्रमांक 3 सागर पाटील बाद. क्रीडांगण आहेत. क्रीडांगणाच्या चहूबाजूला आपण एकंदरीत 4 स्टँड पाहतोय. 4 स्टँड आहेत. या मैदानाच्या ऑफिशियल स्टँड मध्ये अजूनही बढोतरी होणार आहे. अजून एक मोठं भव्य दिव्य स्टँड आपल्याला लाभणार आहे. RK बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय सुधीर शेठ म्हात्रे साहेब यांची उपस्थिती ज्या वेळेला या स्पर्धेला लाभली त्यांनी आवर्जून सांगितलं की मी भव्य दिव्य स्टँड या मैदानाला आणखीन एक स्टँड देतोय आणि त्याची निर्मिती काहीच दिवसामध्ये होईल. हा बॉल आडव्या बॅटने इथे ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळत आहे. धावांची लूट चालू होती, जणू काय पार्टी चालू होती आणि अक्षरशः पार्टी चालू असलेल्या घरावरती एखादी वीज कोसळावी ना आणि तदनंतर सारं काय उद्ध्वस्त होऊन जावं असाच काहीसा प्रकार मैदानावरती घडलाय. खेळाडू बाद झालेत. लोअर फुल टोस क्रॉस बॅटेड स्लॉक स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. चेंडू आणि 28 धावा. 2 चेंडू महत्वाचे राहतील.
हे दोन चेंडू तितकेशी महत्वाचे असणारा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा खोला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सहज साधा सोप्पा झेल स्वयंने टिपलाय. स्वयं खाडेने टिपला, झेल संपला. फलंदाजाचा खेळ नाही बसत आहे. धाव संख्येला मेळ. काय चालला हा खेळ. खेळाडू बाद. उपकारांनी बनलेलं नाहीये. क्रिकेट हे केवळ टायमिंगने बनलेलं नाहीये. क्रिकेटमध्ये मोठं होण्यासाठी धीरोधार्तता ही चांगली असावी लागते. संयमाने खेळावा लागतं. तो संयम इथे दाखवता आलेला नाहीये. आणि म्हणून की काय विकेट एका मागोमाग एक जात असताना 4 फलंदाज तंबूच्या आचऱ्याला परतलेत. अगदी त्रिमूर्ती गायकर आणि सुदर्शन शेळके यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. येणारे बॉल आहेत 7 बॉल आणि 28 ची आवश्यकता. 7 बॉल आणि 28 ची गरज. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. लोअर फुलटोज आडव्या बॅटने केलाय. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊक कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक धाव निश्चित आले. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या इथे अर्जित करण्यात आल्यात. उर्वरित 6 बॉल. आता मात्र 26 ची गरज. 6 चेंडू 26 धावा. या मॅच मध्ये विजयासाठी एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. मधुर सिंग ने 13 धावा डिफेंड केल्या होत्या. मागील मॅच मध्ये त्याला 26 डिफेंड करायला ठेवल्यात. अर्थात डबल कराव्या लागतील. 13च्या 26 डिफेंड इथे करायचे आहेत. मागील मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु तदनंतर देखील 7 धावा 5 बॉल मध्ये ज्याने रोखल्या तो गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा निर्णायक आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी राहुल ठाकूर याला पाचारण करण्यात आलाय. प्रेक्षक वर्गाने मागील मॅच मध्ये राहुल ठाकूरने केलेली गोलंदाजी पाहिल्यानंतर प्रत्येक जण म्हणत होता हे ठाकूर ये हात मुझे दे दे. काय गोलंदाजी त्याने केली होती. 6 बॉल 26 ची गरज. खोलात टाकलेला हा बॉल ऑन साइडला इथे केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतोय. केवळ एकच धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. एकेरीने प्रतिस्पर्ध्यावरती काहीही परिणाम होणार नाही आहे, कारण ठाऊक आहे की येथे येणारे 5 बॉलचा खेळ शेष आहे आणि 25 ची आवश्यकता. 5 बॉल आणि विजयासाठी 25 ची आवश्यकता. लोअर फुलटोस जास्तीचा मोबदला उचलू शकलेला नाही. डीप मध्ये प्रोटेक्शन. अनिलजी पाटील साहेब, स्वप्नीलजी पाटील साहेब, माजी सरपंच दापोडे ज्यांची उपस्थिती लाभत असताना पाहायला मिळत आहे. अनिलजी पाटील साहेब, स्वप्नीलजी पाटील साहेब आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. थर्ड मॅनला अलॉंग विथ द कार्पेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्थिती आणि अगदी त्याच वेळेला त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय. जयहरी रांजणे संघाचा कर्णधार मी लक्षवेधन या आपण उपस्थित व्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हा फटका पहा. बॅटच्या टोला लागलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ दी पार्क. षटकार. दापोडे यांची देखील उपस्थिती या व्यासपीठावरती पाहायला मिळते. आपलंही हार्दिक असं स्वागत.
2 चेंडू आणि 14ची आवश्यकता. 2 चेंडू 14ची आवश्यकता आहे. मिस टायमिंग झाला हा फटका. झेल घेण्याचा प्रयत्न अपयशी राहिलाय. आदरणीय प्रल्हादजी पाटील साहेब माजी उपसरपंच ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय या ठिकाणी पाहायला मिळते, ज्यांची उपस्थिती आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला नेक्स्ट मॅच. कॅप्टन आम्ही लक्ष वेधतोय. आपण उपस्थित व्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. लगेच टॉस होईल. पुढचा चेंडू खोला टाकलेला हा बॉल. इथे मॅच जिंकली आहे SSCC खंबापाडा या टीमने. लगातारचे 2 विजय इथे प्राप्त केलेत. वाईल्ड कार्ड एंट्री मिळवणारा संघ या स्पर्धेमध्ये महत्वाचा संघ म्हणून इथे येत असताना पाहायला मिळतोय. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण नंतर देऊयात, परंतु त्याआधी खंबापाडा संघाचा कॅप्टन चला त्वरित कर्णधार चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्वरित उपस्थित व्हा. आदरणीय नंदनजी पाटील साहेब माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चेंडू सुपूर्द करण्यात आले. या आपण टॉस करतो आहोत.